point is mutual inductance M. Now consider this diagram and corresponding animation. Here let us consider a case of two coils placed side by side. अशा दोन आपण साइड बाय साइड अशा दोन कॉइल ठेवलेल्या आहेत पाहिता. ही कॉइल 1 आहे, ही कॉइल 2 आहे. A fixed current I1 is flowing through coil 1. Due to this current, a magnetic field B1 will be produced in the nearby region surrounding the coil 1. आता फर्स्ट कॉइल जे आहे, हा फर्स्ट कॉइल मधून I1 इतका करंट फ्लो होतोय. फर्स्ट कॉइल मधून I1 इतका करंट फ्लो झाल्यामुळे ह्या कॉइलच्या सराउंडिंगला B1 इतका मॅग्नेटिक फील्ड रिजन तयार झालेला आहे. ह्या रिजन मध्ये ही सेकंड कॉइल आहे. सेकंड कॉइलला आपण गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट केलेला आहे. फर्स्ट कॉइलला आपण इथं बॅटरी कनेक्ट केलेली आहे. सेम इथे ॲनिमेशन मध्ये पण दाखवले पहा, दोन कॉइल्स आहेत. पहिली कॉइल आहे तर आपण बॅटरी कनेक्ट केली AC सोर्स. सेकंड कॉइलला करंटचे कनेक्ट हा गॅल्व्हनोमीटर आहे. तर फर्स्ट कॉइल मधून I1 इतका करंट फ्लो झाल्यानंतर ह्या फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले त्याला आपण B1 म्हणलं. लेट Φ21 be the magnetic flux linked with the surface area S2 of the coil due to magnetic field B1 and can be written as. आता या फर्स्ट कॉइल मधून करंट फ्लो झाल्यामुळे फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फील्ड तयार झाले, हे मॅग्नेटिक फ्लक्स जे आहेत, ह्या फ्लक्स सेकंड कॉइल जे आहे, सेकंड कॉइलला किती लिंक्ड आहेत, किती असोसिएट आहेत, ते Φ21 इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ B1 बार डॉट DA बार. तर पहिल्या कॉइलच्या सराउंडिंगला तयार झालेलं मॅग्नेटिक फील्ड सेकंडरी कॉइल जे आहे, या सेकंडरी कॉइलला किती लिंक्ड आहे, किती असोसिएट आहे, ते म्हणजेच Φ21. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल ड्यू टू फर्स्ट कॉइल, हे इंटिग्रेशन ऑफ B1 बार डॉट DA बार आहे. इथं ह्या डायग्राम मध्ये दाखवले वा. यातून करंट फ्लो झाल्यामुळे हे चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड करंटमुळे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो ह्या सराउंडिंगला. आणि ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएट विथ द सेकंडरी कॉइल दॅट इज लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल अँड हेन्स EMF दॅट इज करंट प्रोड्युसेस इन सेकंड कॉइल. म्हणजे पहिल्या कॉइल मध्ये करंट जे फ्लो झाल्यामुळे तयार झालेलं फ्लक्स जे आहेत मॅग्नेटिक फील्ड दुसऱ्या कॉइल मध्ये इंड्यूस झालेलं आहे आणि दुसऱ्या कॉइल मध्ये EMF तयार झाला, इंड्यूस झाला EMF. हेन्स दिस इज नोन ॲज म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे एका कॉइलचं तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉइल मध्ये इंड्यूस झालेलं आहे, त्याला म्हणायचं म्युच्युअल इंडक्शन. एका कॉइल मध्ये तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स त्याच कॉइल मध्ये इंड्यूस झालं की आपण याला सेल्फ इंडक्टन्स म्हणतो. इथं एका कॉइल मधलं तयार झालेलं मॅग्नेटिक फ्लक्स दुसऱ्या कॉइल मध्ये इंड्यूस झालेलं आहे म्हणून याला आपण म्युच्युअल इंडक्शन म्हणायचं. Now here Φ21 proportional to I1. Φ21 जे आहेत म्हणजे फ्लक्स असोसिएट दॅट इज लिंक्ड विथ द सेकंडरी कॉइल ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल इज प्रोपोर्शनल टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल. म्हणजे जितका जास्त फर्स्ट कॉइल मधून करंट फ्लो होईल तितक्या सेकंडरी कॉइल जे आहे सेकंड कॉइलला फ्लक्स लिंक्ड असतील, असोसिएट असतील, किंवा आपण हे प्रोपोर्शनॅलिटी इक्वेट करण्यासाठी कॉन्स्टंट घेतला दॅट इज Φ21 इक्वल टू M21 इंटू I1. तर इथं M21 जे आहे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन आहे ऑफ कॉइल 2. दुसऱ्या कॉइलचा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स आहे हा M21. इथं Φ21 हे फ्लक्स असोसिएट किंवा लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल ड्यू टू करंट फ्लोइंग थ्रू फर्स्ट कॉइल M21 इंटू I1. तर मॅग्नेटिक फ्लक्स Φ21 विल चेंज इन प्रोपोर्शन ॲज I1 चेंजेस. तर जितका करंट I1 जे आहे पहिल्या कॉइलमध्ये जाणारा करंट चेंज झाल्यानंतर फ्लक्स लिंक्ड विथ सेकंडरी कॉइल ह्या पण चेंज होतात. म्हणून सेकंडरी कॉइल जे आहे सेकंडरी कॉइलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे आहे, कारण फर्स्ट कॉइलमध्ये करंट पास झाल्यामुळे फर्स्ट कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार झाला, त्या मॅग्नेटिक फ्लक्स ह्या सेकंडरी कॉइलला मिळाल्या, सेकंडरी कॉइलला असोसिएट झाल्या किंवा सेकंडरी कॉइलला लिंक्ड झाल्या. त्यामुळं सेकंड कॉइल जे आहे सेकंड कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन झालेलं आहे. आणि सेकंड कॉइलमध्ये EMF प्रोडक्शन झालेलं आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ. E21 हे E2 जे आहे सेकंडरी कॉइलमध्ये EMF इंड्यूस झालेलं आहे फर्स्ट कॉइलच्या करंटमुळे, म्हणून E21 लिहिलं आहे इक्वल टू मायनस dΦ21 बाय dt. तर आपण dΦ2 आपण ऑलरेडी इथे कॅल्क्युलेट केलं आहे. तर Φ2 जे आहे Φ21 M21 इंटू I1, पण M21 हे कॉन्स्टंट आहे, पण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेलं आहे, त्यामुळे डेरिव्हेटिव्हमध्ये dI1 बाय dt आहे. नाव वी अलाउ करंट I2 टू फ्लो थ्रू कॉइल 2 ऑन अकाउंट ऑफ दिस करंट. मॅग्नेटिक फ्लक्स Φ12 लिंक्ड विथ कॉइल 1 इज ऑब्वियसली प्रोपोर्शनल टू I2. आता आपण असा विचार केला की सेकंड कॉइल जे आहे सेकंड कॉइलमधून आपण करंट I2 पास केला, I2 करंट पास केल्यानंतर सेकंड कॉइलच्या सराउंडिंगला मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. आणि हे सेकंड कॉइलचं मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट कॉइलला असोसिएट असेल त्यावेळी
फर्स्ट कॉईलला लिंक्ड किंवा असोसिएट किंवा त्याला मिळणारं मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे हे φ12 असेल. हे φ1 म्हणजे फर्स्ट कॉईलला मिळालेलं मॅग्नेटिक फील्ड आहे, सेकंड कॉईलमुळे म्हणून 2 आहे, म्हणून φ12 जे आहे हे दुसऱ्या कॉईलमधून जाणार करंट जे I2 ह्याच्यावर डिपेंड असतं. म्हणून दॅट φ12 प्रोपोर्शनल टू I2, जसं आपण φ21 प्रोपोर्शनल टू I1 घेतलंय तसं इथं φ12 प्रोपोर्शनल टू I2 म्हणजे पहिल्या कॉईलला मिळालेला फ्लक्स ह्या दुसऱ्या कॉईलच्या करंटवर डिपेंड असतात. आणखी इथं दुसऱ्या कॉईलला मिळालेला फ्लक्स ह्या पहिल्या कॉईलच्या करंटवर डिपेंड असतात. मग आपण हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जे आहे इथं कॉन्स्टंट घेतला M12 इंटू I2. M12 इज नोन ॲज म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉईल 1. जसं आपण इथं M21 जे हा म्युच्युअल इंडक्टन्स आपण कॉईल 2 चा घेतला होता तसं इथं हे 1 चा आहे विथ रिस्पेक्ट टू कॉईल 2. द इंड्युस्ड EMF इन कॉईल 1 विल बी. आता कॉईल फर्स्ट जे आहे पहिल्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे आहे इथं E12, जसं आपण दुसऱ्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF काढला E21, तसं पहिल्या कॉईलमध्ये इंड्यूस झालेला EMF जे हा दुसऱ्या कॉईलच्या फ्लक्समुळे पहिल्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस होतो, म्हणून मायनस dφ12/dt. आता φ12 आपण इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली, ती व्हॅल्यू पुट केली तर M इंटू I2 आहे. M कॉन्स्टंट आहे पण आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलं आहे म्हणून हे dI2/dt झालं. E12 मायनस M12 dI2/dt. नाउ it may be noted that by symmetry M12 equal to M21 equal to M. आता सिमेट्रीनं हे जे आहेत ही म्युच्युअल इंडक्टन्स जे हा सेम असतो, M21 असेल किंवा M12 असेल हे सेम असतो बाय सिमेट्री. The mutual inductance M of two circuits or coils is the magnetic flux Φs linked with the secondary circuit per unit current IP of the primary circuit. म्हणजे प्रायमरीमधून करंट पास झाल्यामुळे सेकंडरीला जे काय फ्लक्स लिंक्ड होतील त्या लिंक्ड फ्लक्स जे आहेत Φs इक्वल टू M इंटू IP. जसं आपण सेकंड आणि फर्स्ट घेतलं तसं इथं जनरल केस घेतलं सेकंडरी आणि प्रायमरी. तर सेकंडरीला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहेत Φs इक्वल टू M इंटू IP दॅट इज प्रायमरी करंट. ऑल्सो फ्रॉम फॅरेडेज लॉ. आता इतका फ्लक्स जर ह्या सेकंडरी कॉईलला असोसिएट असतील तर सेकंडरी कॉईलमध्ये डेव्हलप झालेला प्रोड्यूस झालेला EMF जे आहे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ES इक्वल टू मायनस dφs/dt दॅट इज मायनस Φs जे आहे हे M इंटू IP आहे. M कॉन्स्टंट आपण बाहेर घेतला तर मायनस M इंटू dIP/dt ES इक्वल टू, जसं आपण सेम इथं E12 E21 जे कॅल्क्युलेट केलं तसं सेम आपण इथं सेकंडरीसाठी कॅल्क्युलेट केलं. EMF प्रोड्यूस्ड इन सेकंडरी कॉईल ES equal to minus M into dIP/dt. Hence, mutual inductance is defined as the value of induced EMF produced in the secondary circuit per unit rate of change of current in the primary circuit. आता म्युच्युअल इंडक्टन्स M जे आहे हा M आपण असा डिफाईन करू शकतो. तर सेकंडरीमध्ये इंड्यूस झाले EMF जे आहे हा EMF पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट हा प्रायमरी सर्किटमधला पर युनिट रेट ऑफ चेंज ऑफ करंट जे ह्याच्यावरती डिपेंड आहे. आणखी EMF in secondary divided by rate of change of current per unit time in primary हा रेशो जे आहे ह्यालाच आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणतात. द युनिट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज हेनरी. ह्या म्युच्युअल इंडक्टन्स असेल किंवा सेल्फ इंडक्टन्स असेल दोन्हीचं युनिट जे आहे हे हेनरी आहे. हेनरी म्हणजेच व्होल्ट अपॉन एम्पियर सेकंड दॅट इज ओहम सेकंड. 1 हेनरी इज इक्वल टू 1 ओहम सेकंड. इफ करस्पॉन्डिंग to 1 ampere per second rate of change of current in primary circuit, the induced EMF produced in the secondary circuit is 1 volt, then mutual inductance M of the two circuits is 1 Henry. जर प्रायमरी कॉईलमधून 1 एम्पियर पर सेकंड इतका करंट फ्लो झाला आणि त्यामुळे चेंज झालेला फ्लक्स सेकंडरी कॉईलला असोसिएट होऊन सेकंडरी कॉईलमध्ये EMF प्रोड्यूशन झालेला आहे हा जर 1 व्होल्ट असेल तर त्या कॉईलचा म्युच्युअल इंडक्टन्स हा 1 हेनरी असतो. हे 1 हेनरीची ही स्टँडर्ड डेफिनेशन आहे. इथं नेक्स्ट वन इज कोएफिशियंट ऑफ कपलिंग बिटवीन टू सर्किट्स. तर दोन सर्किट जे आहेत एकमेकाला कपलिंग असतील कनेक्ट असतील त्यामधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग आहे हा आपण इथं पाहायचा आहे. द कोएफिशियंट ऑफ कपलिंग K इज अ मेजर ऑफ पोर्शन ऑफ फ्लक्स दॅट रिचेस कॉईल 2 विच इज इन द विसिनिटी ऑफ कॉईल 1. तर कॉईल 1 मुळे जे करंट फ्लो झालेलं आहे त्या सराउंडिंगला जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार झाला ह्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स सेकंडरी कॉईलला लिंक्ड झाल्यानंतर सेकंडरी कॉईलमध्ये EMF तयार होतो. त्यामुळं ह्या दोन्ही कॉईलमधला कोएफिशियंट ऑफ कपलिंग K जे हा द ग्रेटर इज द कोएफिशियंट ऑफ कपलिंग द ग्रेटर विल बी द म्युच्युअल इंडक्टन्स M. जेवढा जास्त कोएफिशियंट ऑफ कपलिंग असेल
तितकं म्युच्युअल इंडक्टन्स एम जे हा जास्त येतो. सपोज E21 is induced EMF developed in coil 2 due to the portion of the flux from coil 1 reaching coil 2 also proportional to number of turns in the coil. आता E21 जे हा EMF आहे सेकंड कॉइल मध्ये इंड्यूस झाला EMF आहे, डेव्हलप झाला EMF आहे ड्यू टू फर्स्ट कॉइलचे जे फ्लक्स आहेत चेंजिंग फ्लक्स ह्या सेकंड कॉइलला असोसिएट झाल्यानंतर लिंक्ड झाल्यानंतर सेकंड कॉइलमध्ये EMF तयार झालेला आहे हा E21 आहे. आणखी हा नंबर ऑफ टर्न्स वरती पण डिपेंड असतो, म्हणून आपण E21 जे आहे प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंड कॉइल, प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट जे आहे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग के आणि phi2 जे फ्लक्स असोसिएट विथ सेकंडरी कॉइल आहे. आता सेकंडरी कॉइलच्या फ्लक्स जे आहे हा नंबर ऑफ टर्न्स फर्स्ट वर डिपेंड असतात, म्हणून हे phi2 आपण n1 रिप्लेस केला, म्हणून E21 प्रोपोर्शनल टू n2 k n1. नाउ अगेन L प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर और n प्रोपोर्शनल टू रूट L, म्हणून n1 n2 जे आहेत हे प्रोपोर्शनल टू रूट L1 रूट L2 म्हणजेच रूट ऑफ L1 L2. रिप्लेसिंग E21 बाय m. आता E21 आपण m न रिप्लेस केल्यानंतर m इक्वल टू k इंटू रूट L1 L2. तर हे m जे आहे कोएफिशिएंट ऑफ कपलिंग म्युच्युअल इंडक्टन्स आहे m, k इंटू k हा कोएफिशिएंट ऑफ कपलिंग आहे, L1 L2 हे दोन्हीचे कॉइलचे इंडक्टन्स आहेत L1 L2 रूट. आता आपण k जे आहे k च्या व्हॅल्यूवरती ह्याचे कपलिंग डिपेंड असतं. सपोज फर्स्ट केस जे आहे इफ k ग्रेटर दॅन 0.5 द टू कॉइल्स आर टाइटली कपल्ड. जर k ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा ग्रेटर असेल तर त्या दोन कॉइल्स ह्या टाइटली कपल असतात. इफ k लेस दॅन 0.5 द टू कॉइल्स आर लूजली कपल्ड. जर k ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा लेस असेल तर त्या दोन्ही कॉइल्स ह्या लूजली कपल्ड असतात एकमेकाला. थर्ड, इफ L1 इक्वल टू L2 देन अ कॉइल विथ सेल्फ इंडक्टन्स L इज कपल्ड टू इटसेल्फ विथ म्युच्युअल इंडक्टन्स. आता ज्यावेळी L1 आणि L2 समान असतात त्यावेळी सेल्फ इंडक्टन्स कॉइल जी L आहे ती त्याच कॉइलला म्युच्युअल इंडक्टन्सनं कनेक्ट केली असते. तर m इक्वल टू रूट L1 L2 जे होतं त्यामध्ये L1 L2 ची व्हॅल्यू आपण L घेतली, रूट L हे जे आहे m इक्वल टू L येतं, म्हणजे कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हा कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इतका येतो. ज्यावेळी L1 इक्वल टू L2 असतं L असतं त्यावेळी कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इक्वल टू कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. Next point is transformer. Now consider this diagram of transformer and corresponding animation of this transformer. Here mutual inductance is the basis of all type of transformer. Means principle used in this transformer is coefficient of mutual inductance. Mutual inductance हे तत्व ह्या ट्रान्सफॉर्मर मध्ये वापरतात. A transformer is a device used for changing the voltage of alternating current फ्रॉम लो व्हॅल्यू टू हाय व्हॅल्यू और व्हाइस वर्सा. तर ट्रान्सफॉर्मर जे आहे हा आपण व्होल्टेज चेंज करण्यासाठी अल्टरनेटिंग व्होल्टेज जे आहे चेंज करण्यासाठी म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी हे चेंज व्होल्टेज करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो. व्हेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल चेंजेस अँड EMF इज इंड्युस्ड इन द नेबरिंग कॉइल. जर प्रायमरी कॉइलमधून जाणारा करंट जे आहे त्यामुळे डेव्हलप झालेला मॅग्नेटिक फ्लक्स ह्या चेंजिंग असतील, असोसिएट विथ नेबरिंग असतील सेकंड कॉइल, then EMF is produced in the secondary coil. हे coefficient of mutual inductance हे तत्व यामध्ये ट्रान्सफॉर्मर मध्ये यूज करतात. In a transformer there are two coils, primary P and secondary S, insulated from each other and wound on a soft iron core. तर ह्या डायग्राम मध्ये दाखवले पहा, ह्या सॉफ्ट आयर्न कोर जे ह्या सॉफ्ट आयर्न कोर वरती दोन कॉइल्स वाउंड केलेले असतात. वन इज प्रायमरी याला P म्हणायचं, हे दाखवले पहा इथं. इकडे अदर इज सेकंडरी याला S म्हणायचं. सेम इथं ह्या ॲनिमेशन मध्ये पण दाखवलेलं आहे. इकडून आलेलं हे V1 जे हे प्रायमरी कॉइल आहे येलो कलरची, आणि इकडे हे सेकंडरी आहे, हे बल्ब अप्लाय केलं पाहिजे हे सेकंडरी कॉइल आहे S, आणि हा सॉफ्ट आयर्न कोर आहे. या सॉफ्ट आयर्न वरती हे काय केलेलं आहे वायर वाउंड केलेलं आहे. प्रायमरी अँड सेकंडरी कॉइल्स आर कॉल्ड इनपुट अँड आउटपुट कॉइल्स रिस्पेक्टिव्हली. तर प्रायमरी कॉइल ज्याला इनपुट कॉइल म्हणतात, सेकंडरी कॉइल ज्याला आउटपुट कॉइल म्हणतात. कारण इनपुट म्हणजे इन म्हणजे आपण त्याला व्होल्टेज इन करतो देतो, आउट म्हणजे इथून व्होल्टेज आपण बाहेर घेतो. म्हणजे प्रोसेसिंगला आपण जे व्होल्टेज दिले, प्रोसेसिंगला म्हणजे आपण चेंज करण्यासाठी म्हणजे कमीचं जास्त असेल किंवा जास्त कमी असेल ते दिलेलं आहे म्हणून त्याला इनपुट म्हणायचं प्रायमरी. आणि इथून आपण व्होल्टेज प्रोसेसिंग करून कमी किंवा जास्त बाहेर घेतो म्हणून आउटपुट म्हणायचं. त्याला इनपुट आणि आउटपुट आहे तसे दोन टर्मिनल्स आहेत त्या ट्रान्सफॉर्मरचे.
When an AC voltage is applied to primary coil, the current through the coil changes sinusoidally, causing similar change in the magnetic flux through the core. तर आपण AC व्होल्टेज जे हे आपण अप्लाय केलं प्रायमरला, त्यातून करंट फ्लो होईल आणि हा सायनुसॉइडल जे व्होल्टेज आहे ह्याच्यामुळं मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतील कोअरमध्ये. आणखीन ॲज द चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ बोथ प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल, EMF इज इंड्युस्ड इन इच कॉईल. आता ह्याच्या सराउंडिंगला जे डेव्हलप झालेल्या प्रोड्यूस झालेल्या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स आहेत ह्या प्रायमरीला आणखीन सेकंडरीला दोन्हीला पण असोसिएट असतील, त्यामुळे दोन्हीमध्ये त्या इंड्यूस होतील, दोन्हीमध्ये पण लिंक्ड होतील, आणखीन दोन्हीमध्ये पण EMF प्रोडक्शन होईल. आता NP and NS be the number of turns in the primary and secondary coil respectively. तर प्रायमरीचे आणखीन सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत वाउंड्स हे पण NP आणि NS आपण कन्सिडर केले तर then the instant t at any instant t the magnetic flux linked with primary coil आणि सेकंडरी कॉईल जे आहे, आता ज्या सराउंडिंगला फ्लक्स तयार झाला त्या फ्लक्सपैकी प्रायमरीला असोसिएट असणारे फ्लक्स जे आहेत phi p इक्वल टू NP इंटू phi अँड विथ सेकंडरी कॉईल phi s इक्वल टू NS इंटू phi. तर सेकंडरी कॉईलला असोसिएट असणारे फ्लक्स आणखी प्रायमरी कॉईलला असोसिएट असणारे फ्लक्स किंवा लिंक्ड असणारे फ्लक्स आपण इथं phi p आणि phi s पाहिलं. द इंड्युस्ड EMF इन प्रायमरी अँड सेकंडरी कॉईल विल बी. आता phi p आणि phi s जे आहेत त्या इतक्या फ्लक्स ह्या फर्स्ट प्रायमरीला आणि सेकंडरीला जर लिंक्ड असतील तर त्या दोन्ही कॉईलमध्ये प्रोडक्शन झालेला EMF जे हा EP हा जे हा प्रायमरीमध्ये इंड्यूस झालेला EMF आहे मायनस d phi p बाय dt फॅरेडेज लॉ. त्यानंतर NP नंबर ऑफ टर्न्ससाठी हा सिंगल टर्नसाठी आहे, NP टर्नसाठी NP इंटू d phi बाय dt अँड सेकंडरीचे जे EMF आहे हा मायनस d phi s बाय dt दॅट इज मायनस NS इंटू d phi बाय dt. हे दोन्ही जर डिवाइड केले इक्वेशन्स LHS अपॉन LHS RHS अपॉन RHS तर d phi बाय dt कॅन्सल होईल, त्यामुळं ES बाय EP NS बाय NP हा टर्न्स रेशो मिळेल आपल्याला. सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीचं व्होल्टेज सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स हे ES म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आहे, EP म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज आहे, NS म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ सेकंडरी, NP म्हणजे नंबर ऑफ टर्न्स ऑफ प्रायमरी आहेत. The ratio NS upon NP is turns ratio, transformer ratio of the transformer. The number of turns of secondary and number of turns of primary हा जे रेशो आहे याला आपण टर्न्स रेशो म्हणतात. फॉर अन आयडियल ट्रान्सफॉर्मर इनपुट पॉवर इक्वल टू आउटपुट पॉवर. आयडियल ट्रान्सफॉर्मरमध्ये इनपुटची पॉवर आणि आउटपुटची पॉवर समान असते. प्रॅक्टिकल केसमध्ये असं नसतं, ओनली फॉर आयडियल केसमध्ये. दॅट इज इनपुट पॉवर जे आपण पॉवर ही व्होल्टेज इंटू करंट असे प्रोडक्ट डिफाईन करतो. मग इनपुट जे प्रायमरीचं व्होल्टेज प्रायमरीचा करंट, आउटपुट पॉवर आहे सेकंडरीचं व्होल्टेज सेकंडरीचं करंट. नाव टर्न्स रिअरेंज केल्यानंतर ES बाय EP इक्वल टू IS बाय IP असं होईल इक्वेशन. दॅट इज ES बाय EP आणखीन आपण NS बाय NP हा आपण ऑलरेडी टर्न्स रेशो कॅल्क्युलेट केला आहे, तो आपण इक्वेट केला ह्या इक्वेशनला. तर ES बाय EP इक्वल टू NS बाय NP इक्वल टू IP बाय IS असं होईल. दॅट इज secondary voltage upon primary voltage equal to secondary number of turns divided by primary number of turns equal to primary current divided by secondary current. आता आपण यामध्ये दोन केस पाहणार आहोत. केस 1 when NS greater than NP that is ES greater than EP step up transformer. किंवा यामध्ये अजून एक कंडिशन आहे IP greater than IS current in primary coil is more than that in the secondary coil. आता या केसमध्ये सेकंडरीचे नंबर ऑफ टर्म जास्त असतील प्रायमरीपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीपेक्षा जास्त असेल, किंवा प्रायमरीचा करंट सेकंडरीपेक्षा जास्त असेल तर याला आपण स्टेप अप ट्रान्सफॉर्मर म्हणतो. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज वाढतं, कमी व्होल्टेज आपण त्याला प्रोव्हाइड केल्यानंतर जास्त व्होल्टेज डेव्हलप होतं, प्रोडक्शन होतं. हे स्टेप अप आहे, अप म्हणजे वाढवतं व्होल्टेज. सेकंड केस आहे वेन NS लेस दॅन NP देन ES लेस दॅन EP स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर अँड IP less than IS current in primary coil is less than that in secondary coil. आता अशा केसमध्ये म्हणजे सेकंडरीचे टर्न्स कमी असतील प्रायमरीच्या टर्न्सपेक्षा, किंवा सेकंडरीचं व्होल्टेज प्रायमरीच्या व्होल्टेजपेक्षा कमी आहे, किंवा प्रायमरीचं करंट सेकंडरी करंटपेक्षा कमी असेल तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतात. ह्यामध्ये व्होल्टेज जास्त व्होल्टेजचं कमी व्होल्टेज होतं, स्टेप डाऊन म्हणजे कमी होतं. देर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, स्टेप अप अँड स्टेप डाऊन.
Step up transformer increases the voltage, step down transformer decreases the voltage. नाव आता आपण हे ॲनिमेशन सहाय्यानं पुन्हा एकदा पाहिजे. त्याच्यामध्ये ही रेक्टँगल कॉईल आहे. रेक्टँगल कॉईलवरती सॉफ्ट आयर्नची रेक्टँगल कॉईल असते. या सॉफ्ट आयर्नच्या रेक्टँगल कॉईलवरती ही वायर अशी वाऊंड केलेली आहे. दोन्ही साईडला ह्या प्रायमरी आणि सेकंडरी दोन टर्न्स आहेत. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स कमी असतात, सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स जास्त असतात. प्रायमरीचं व्होल्टेज कमी असतं, सेकंडरीचं व्होल्टेज जास्त असतं. पहा इथं व्ही इनपुट कमी दाखवलेलं आहे, व्ही आउटपुट फुल दाखवलं आहे. इथं कमी व्होल्टेज प्रोव्हाइड केल्यानंतर इथं जास्त व्होल्टेज आउटपुटला डेव्हलप होतं, प्रोडक्शन होत असतं. हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. आणखीन करंट जे आहे हा प्रायमरीचा जास्त असतो, सेकंडरीचा करंट कमी असतो. दॅट इज इनपुटचा करंट फुल असतो, आउटपुटचा करंट कमी असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मरमध्ये. आणि प्रायमरीचे टर्न्स जास्त असतात, सेकंडरीचे टर्न्स कमी असतील तर याला स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणायचं. हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. याला प्रायमरला पण व्होल्टेज, इनपुटला व्होल्टेज जास्त दिल्यानंतर आउटपुटला कमी व्होल्टेज येतं, व्होल्टेज कमी करतो. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे हा. याच्यामध्ये करंट जे आहे, करंट हा प्रायमरीला कमी असतो, सेकंडरीला करंट जास्त असतो या स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरमध्ये. आता याचं कन्स्ट्रक्शन जे आहे हे असं रेक्टँग्युलर फ्रेम असते. सॉफ्ट आयर्न कोरची ही रेक्टँग्युलर फ्रेम आहे. तर या रेक्टँग्युलर फ्रेम्समध्ये अशा स्मॉल प्लेट असतात, प्लेट्स. ह्या प्लेट्स एकत्र बनवून अशी रेक्टँग्युलर फ्रेम बनवली असते. कारण ह्या प्लेट्स अशा बनवल्या असतात कारण याच्यामध्ये एडी करंट कमी करण्यासाठी, हीट लॉस कमी करण्यासाठी, फ्लक्स लिकेज कमी करण्यासाठी ही प्लेट्सची अशी अरेंजमेंट असते. ह्या अशा रेक्टँग्युलर प्लेट्स आहेत. रेक्टँग्युलर प्लेट्सला दोन प्लेट्सच्या मध्ये सॉफ्ट आयर्नच्या ह्या प्लेट्स आहेत. त्यामध्ये नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून ह्या सगळ्या प्लेट्स एकमेकाला चिकटवलेल्या असतात. ह्या रेक्टँग्युलर प्लेट्स अशा आहेत पहा. ह्या रेक्टँग्युलर शेपच्या प्लेट्स हे एकमेकाला कनेक्ट करून ह्याच्यावरती सॉफ्ट आयर्न जे आहे, सॉफ्ट आयर्न ह्या मेटलच्या प्लेट आहेत, अशा थिन प्लेट आहेत रेक्टँग्युलर शेपमध्ये. आणि ह्याच्यावरती नॉन कंडक्टिंग म्हणजे ज्याच्यामधून करंट फ्लो होत नाही असं मटेरियल जे हे पेस्ट केलं असतं, जस्ट लाईक पेंटसारखं. ज्यावरती मटेरियल पेस्ट करून ह्या प्लेट जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेले असतात. ह्या प्लेट्स पहा, ह्या सेपरेट अशा प्लेट्स दाखवल्या तिथं डायग्राममध्ये. आता ह्या प्लेट्सवरती कोटिंग जे हे नॉन कंडक्टिंग कोटिंग असतं. नॉन कंडक्टिंग कोटिंग जे हे कोटिंग करून हे अशा एकमेकाला स्टिक केलं असतात आणि ही रेक्टँगल फ्रेम बनते. ही जी रेक्टँगल फ्रेम इथं दाखवले पहा. ही जी रेक्टँगल फ्रेम आहे ही एक डायरेक्ट मेटल रॉड न घेता हे स्मॉल अशा तीन प्लेट्स एकत्र चिकटवून ही रेक्टँगल फ्रेम तयार झालेली आहे. आता ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या प्लेट्सवरती पहा, ही प्लेट दाखवलेली आहे. ह्याच्यावरती नॉन कंडक्टिंग मटेरियल जे आहे इथं पेस्ट करतो पहा. आता हे असे मटेरियल पेस्ट करून यावरती कोटिंग केलं असतं. नॉन कंडक्टिंग मटेरियल आहे ज्यामधून करंट फ्लो होत नाही असं प्रकारचं मटेरियल जे हे मटेरियल ह्याच्यावरती कोटिंग केलं असतं. आणि हे कोटिंग केल्यानंतर ह्या अशा सर्व प्लेटला कोटिंग करून ह्या सर्व प्लेट्स एकमेकाला स्टिक करतात, चिकटवलेले असतात. हे पहा इथं नॉन कंडक्टिंग मटेरियल यावरती पेस्ट केलेलं आहे. असं हे प्रत्येक प्लेटवरती नॉन कंडक्टिंग मटेरियल पेस्ट करून या सगळ्या प्लेट्स जे आहेत ह्या प्लेट्स एकमेकाला स्टिक केलं असतात, चिकटवलेलं असतात. आणखीन ह्याच्यावरती मग हे प्रायमरी आणखीन सेकंडरी जे दोन प्रकारच्या ह्या वायर्स वाउंडिंग केल्या असतात, नंबर ऑफ टर्न्स. हे अशा रेक्टँगल फ्रेम असेल तर एकच सिंगल रेक्टँगल फ्रेम असू शकते. यावरती दोन्हीकडं हे प्रायमरी आणि सेकंडरी कॉईल वाउंड केलं असतात. किंवा अजून एक प्रकार आहे ज्यामध्ये असे दोन रेक्टँगल फ्रेम असतात. अशा प्रकारच्या याच्यामध्ये एकच रेक्टँगल फ्रेममध्ये दोन्हीकडे वायर वाउंड असते. आणखीन सेकंड टाईप जे असे दोन रेक्टँगल फ्रेम असतात. या दोन रेक्टँगल फ्रेममध्ये सेंटरचे जे असे फ्रेम असते याला प्रायमरी आणखीन सेकंडरी जे हे दोन्ही टर्न्स राऊंड केलं असतात. ते राऊंड केलं असतं यामध्ये ते कनेक्ट केलं असतं. प्रायमरी सेकंडरी सेपरेट केलं असतात. हा असा ट्रान्सफॉर्मर आहे. देयर आर टू टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर्स, स्टेप अप अँड स्टेप डाऊन.
Thank you for watching this video. Keep watching videos. And for other videos, see description box of this video.